महाराष्ट्रात चाललंय काय नेमकं? हा, काय चाललंय? अरे आमच्या लेकी बाळा सुरक्षित आहेत की नाही? हा, अरे काय म्हणजे बघतो एवढी विकृती, भयानक, एवढ्या पद्धतीने म्हणजे धाकच नाही राहिला कायद्याचा. आणि कायदा कसला हो? हा, एवढ्यात बघतो या 5-6 वर्षात, म्हणजे याच्या आधी पण होत होते, पण आता एवढ्यात खूप वाढलेत. अरे लहान मुलगी, चिमुरडी मुलगी, मागचं मालेगावाचं प्रकरण झालं, त्यानंतर आता हे भोरचं 3-3.5 वर्षाची पोरगी रे ती. हा, विकृत तो 60-65 वर्षाचा तो इसम. अरे तुझ्या नातवाच्या वयाची होती ती. विचार करायचा ना काही गोष्टींचा. एवढी विकृती, एवढी मानसिकता कशी होऊ शकते? गव्हर्नमेंटला एवढंच सांगणं, त्या भाडकावला कोणत्याही हालात त्याला फाशी, म्हणजे त्याला महिन्याच्या आतच मारा. महिना पण खूप झाला आहे, देखवत नाही हे गोष्ट. त्याला भरचौकात, तुमच्याच्याने शिक्षा देणं होत नसेल तर भरचौकात आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला मारू. खरं सांगतो, खरं आमच्या लेकीबाळे सुरक्षित असू द्या. अरे बाहेर पडताना त्यांना तरी थोडा एक दीर्घ श्वास घेऊ द्या. हां, खरंच हे देखवत नाही आहे, प्लीज. अरे महाराजांचा काळ काय होता यार. अरे तो चौरंग्या, भरचौकात त्याला चौरंग्या केला होता. हां, महाराजांच्या काळात. ह्या कलियुगात काय चाललंय यार. हां, कधी कधी तो किम जोंग मला आवडतो. काहीतरी मॅटर झालं का तो डायरेक्ट फाशीची शिक्षा जागेवरती मारतो. मी म्हणत नाही, समर्थन करत नाही, पण सांगतोय परिस्थिती काय. खरंच महाराष्ट्रामध्ये कडक कायदा आला पाहिजे. आपल्या सगळ्या महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजे. खरं कळकळीची विनंती गव्हर्नमेंटला, नाही तर रस्त्यावरती सगळ्यांना उतरायला नका लावू प्लीज.